ऊस उत्पादन वाढवायचे असेल तर सर्वप्रथम जमिनीची सुपीकता वाढवणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने लागण करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ रासायनिक खतांच्या वापराने उत्पादन वाढत नाही, तर सेंद्रिय खतांचा वापर, मृदा स्वास्थ्य, योग्य सरींचे अंतर आणि शास्त्रशुद्ध पाणी व्यवस्थापन यावर भर दिल्यास एकरी 100 टन उत्पादन घेता येईल. मध्यम व हलक्या जमिनीत 4 फूट तर काळ्या जमिनीत 5 फूट अंतरावर लागण करून पॉवर टिलरद्वारे भरणी, शेणखत, कंपोस्ट किंवा हिरवळीच्या खताचा वापर केल्याशिवाय शाश्वत उत्पादन वाढ शक्य नाही, असे मत कृषी तज्ज्ञ डॉक्टर संजीव माने यांनी मांडले. शरद सहकारी साखर कारखाना व दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुभाष सिंग राजपूत यांनी केले. यावेळी संजीव माने पुढे म्हणाले, मी स्वतः 20-22 टन उत्पादनापासून सुरुवात केली. मात्र शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, सातत्याने प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे एकरी उत्पादन 98 टनापर्यंत तर पुढे 168 टनापर्यंत नेण्यात यश मिळाले, असे कृषीतज्ज्ञ डॉक्टर संजीव माने यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की उत्पादन वाढीसाठी संशोधन संस्थांचे मार्गदर्शन, सुधारित ऊस वाणांची निवड, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि शास्त्रोक्त पीक संरक्षण या बाबीवर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तर उत्पादनात मोठी वाढ साधता येईल. संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे आणि साखर कारखान्यांच्या ऊस विकास विभागाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रयोगशील वृत्ती ठेवावी. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवण्याचा मार्ग हा शास्त्रोक्त शेतीतीलच दडलेला आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रमेश गंगाई यांचा सत्कार करण्यात आला. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार यड्रावकर यांचा शेतकरी बांधवांकडून सत्कार करण्यात आला.